आज सकाळी सकाळीच आणला होता भाजीपाला. बाकीचे सगळे कामं सोडून सकाळी तेच आवरत बसले. बघायला खूप भारी वाटतं ना, हे पटापट हात चालतात दोघे ह्याच्यामध्ये. पण खरंच विचार केला का, एवढे आपले हात फास्ट चालले असले तर आपण किती कामं पटापट करू शकलो असतो. एवढ्या भाज्या समोर आहेत तरी सुद्धा डोक्यात माझ्या एकच विचार चालू, आज भाजी कोणती करू. तुम्हाला पण येतं का टेन्शन भाजी कोणती करायची म्हणून? भाजीपाला आणल्यानंतर कधी पण मी पहिल्यांदा पालेभाज्याच करत असते, कारण त्या लवकर सुकतात, पुन्हा निवडू पण वाटत नाहीत आणि करू पण वाटत नाहीत. फ्रेश असल्यावरच हिरव्यागार भारी वाटते करायला. कारभारांनी सांगितलं अंड्याचा रस्सा बनव, मग काय पटकन वाटण करून घेऊन अंड्याची रस्सा भाजीच बनवली. रस्सा भाजी बनवताना कधी पण गरम पाणीच वापरायचे, कारण चव सुद्धा खूप छान येते. आणि तरी सुद्धा शेतामध्ये चक्कर मारून यावं म्हणून गेले तर काय, माझी नजर गेली पिकलेल्या रामफळावर. मग काय पटकन तोडून घेतले तर खूपच छान पिकलेले होते. आणि झाडाला पिकलेलं तर रामफळ खूप गोड असणारच ना. माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आमच्या डिग्याला खूपच लागले, काय लागले ही खूप वेळा आम्हाला समजलंच नाही. खूप वेळ दोघांनी डोकं लावल्यानंतर लक्षात आलं की दुसऱ्या कुत्र्यांसोबत त्याने भांडण करून आले म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.